आणि महत्त्वाची आत्ताच्या घडीची बातमी आहे। मध्यरात्री वर्षा निवासस्थानी तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये अर्थमंत्री पदासाठी हालचाली सुरू झाल्यात का अशा चर्चा सुरू झाल्यात। पवारांच्या राष्ट्रवादीच्या एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। असं काही घडल्यास अर्थ खातं जयंत पाटील यांना मिळू शकतं अशीही चर्चा आहे। दरम्यान आपल्याच पक्षाकडे अर्थमंत्रीपद राहावं यासाठी राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष आग्रही असल्याचं कळतंय। मात्र तटकरे, पटेल आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा तपशील अजूनही गुलदस्त्यात आहे। दुसरीकडे जयंत पाटील यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिलंय। ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेनंतर ही पूर्वनियोजित भेट होती असं त्यांनी सांगितलंय। यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत भेट झाली नाही असं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील काल मध्यरात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले होते। तिन्ही नेते एकाच वेळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। याआधीच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत गेल्यास अर्थमंत्रीपद जयंत पाटील यांना मिळण्याची दाट शक्यता आहे। मात्र अर्थ खातं आपल्याकडेच राहावं अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीची आहे। त्यामुळे अर्थमंत्री पदासाठी दोन्ही राष्ट्रवादींमध्ये हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहे। दरम्यान जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत झालेल्या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिलंय। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत झालेली भेट पूर्वनियोजित होती। ईश्वरपूर नगराध्यक्षपदाच्या अपात्रतेबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यासोबत भेट झाली नाही असं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे। मात्र हे तिन्ही नेते एकाच वेळी वर्षा निवासस्थानी आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। या सगळ्या संदर्भात आपण अधिक संवाद साधूया। ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। चोरमारे सर, ह्या सगळ्या ज्या काही घडामोडी घडतायत, कालची रात्रीची वर्षाची भेट, वर्षा निवासस्थानावरची भेट, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? फक्त अर्थमंत्रीपद इतकंच का अजूनही काही त्यात काय नेमकं? पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आहे त्या संदर्भात असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या संदर्भात असतील, त्या सगळ्या बातम्या आणि काल रात्रीची जयंत पाटील यांची वर्षा निवासस्थानीची भेट आणि त्याच वेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही तिथं असल्याचा दावा केला जातोय। तर या सगळ्यामुळे स्वाभाविकपणे महाराष्ट्राला राजकीय भुवय उंचवणं महाराष्ट्राच्या स्वाभाविक आहे। कारण हे सगळं ज्या काय राजकीय बातम्या आहेत, अफवा आहेत, वावडा आहेत, त्यानंतर एक संभ्रम वाढवणाऱ्या गोष्टी आहेत। पण इथं आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्यायला लागतील मला असं वाटतं। पहिली गोष्ट, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मोठे नेते आहेत का? निसंशय मोठे नेते आहेत। पण आता ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या निर्णयाची सगळी सूत्र आता त्यांच्याकडे नाहीत। ती सूत्र सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्याकडे आहेत आणि सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यात आणि पटेल तटकरे यांच्यात फारसं सौहार्दाचं वातावरण नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे एकत्रीकरण किंवा या संदर्भात मला वाटतं त्या एका गोष्टीचा प्रश्न मिटतो। दुसरा मुद्दा आहे जयंत पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना भेटणं। जयंत पाटलांच्या संदर्भात बातम्या अशा येत की त्यांनी काही आमदारांची बैठक घेतली आणि त्यातले बहुतांश आमदार जे शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत ते एनडीए सोबत जाण्यास इच्छुक आहेत। पण आता एनडीएला किंवा देवेंद्र फडणवीस यांना किंवा भारतीय जनता पक्षाला ह्या जयंत पाटील यांची किंवा त्यांच्या आमदारांची गरज नाही, त्यांना गरज आहे खासदाराची। त्यामुळे प्रश्न असा पडतो की इथं जयंत पाटील निर्णय घेत आहेत की जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आलेत, हे नीट तपासायला पाहिजे। पुन्हा आजची लोकसत्तेची त्या एक बातमी आहे की जे डिलिमिटेशन बिल आहे की त्या बिलाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीए सोबत जाण्याची भूमिका त्या पक्षाने घेतलेली आहे। अर्थात त्या संदर्भात पक्षाच्या आधी कुठल्याही शरद पवार किंवा सुप्रिया सुळे हे दोनच त्या संदर्भात काही निर्णय जाहीर करणारे नेते असू शकतात। तर त्या दोघांनीही आतापर्यंत त्या संदर्भात काही संकेत दिलेले नाहीत किंवा स्पष्ट सांगितलेलं नाही। पण अशा सगळ्या राजकीय घडामोडी या महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाच्या संदर्भात संभ्रम वाढवणाऱ्या आहेत। दुसरा मुद्दा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील एकत्र असण्याचं कुठलंच सूत्र मगाशी मी सांगितलं त्यानुसार दिसत नाही। त्या जयंत पाटील म्हणतात त्यानुसार त्यांची ती पूर्वनियोजित भेट असावी आणि तटकरे यांची भेट असावी। तुम्हाला मी दुसरा एक मुद्दा सांगतो या संदर्भात, या सगळ्या घडामोडींच्यातला
म्हणजे हे सगळं रात्री घडण्यामागचं कारण काय असू शकतं? काल एकनाथ शिंदे दिल्लीत होते, एकनाथ शिंदे त्यांचे खासदार अमित शहाना भेटत होते, त्यामुळं सगळ्या वृत्तवाहिन्यांच्यावर संपूर्ण सायंकाळपासून रात्रीपर्यंत एकनाथ शिंदेच असे त्यांचाच प्रभाव होता. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल, जयंत पाटील वर्षा बंगल्यावर गेल्याची बातमी आली आणि एकनाथ शिंदे यांच्या बातम्या गायब झाल्या. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांची ही एकनाथ शिंदेचा टीव्हीवरचा प्रभाव बाजूला करण्याची रणनीती होती का, त्या दृष्टीने बघायला पाहिजे. पण एक गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी घडतंय. आता कुठल्याही शक्यता राजकारणात कुठलीही गोष्ट आपण गेल्या 3 वर्षात महाराष्ट्राच्या जनतेने इतके धक्के अनुभवलेत, इतक्या अनपेक्षित घटना घडल्यात की अमुक घडणारच नाही तमुक घडूच शकत नाही असं म्हणणं आता फार जोखमीचं झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला नेमकं काय घडतंय अधिकृतपणे याकडे लक्ष द्यावं लागेल. तुमच्या बोलण्यात खासदारांचा उल्लेख आला सर, तर ते डिलिमिटेशनच्या संदर्भातलं ते सगळी जुळवाजुळव सुरू असल्याचं बोललं जातच आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली वाढल्याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. हा एक मुद्दा मात्र या सगळ्याला एक सत्ता संघर्षाची किनार दिसते. म्हणजे आता जो मुद्दा तुम्ही मांडलात की तिकडच्या भेटीचं सगळं ते साईडलाईन झालं इकडच्या भेटीच्या या सगळ्या चर्चेमुळे, म्हणजे हा एक सत्ता संघर्ष आहे अंतर्गतच. आपण गेले काही दिवस बघतोय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हा एनडीए मधला म्हणजे महायुतीतला एक अंतर्गत सत्ता संघर्ष वेगळ्या पातळीवर आहेत. म्हणजे आताच्या घडीला संघर्ष विरोधी पक्षांच्यात असल्यापेक्षा इकडे जास्त आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बघितलं, तिथं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आणि त्यांच्या विरोधात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असा संघर्ष सुरू आहे. इकडं महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. या गोष्टी सतत होत राहतायतच. पण आता मुद्दा आता या सगळ्या हे पण या गोष्टींना फारसा अर्थ नाही, कारण आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकारवर पूर्ण वर्चस्व आहे. त्यांचा एकूण सगळा प्रभाव सगळ्या सरकारवर महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे. त्यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व काही ठरवत नाही तोपर्यंत त्यांच्या कुठल्याही जे स्थान आहे त्याला धक्का बसण्याचं आताच्या घडीला कारण नाही. मूळ मुद्दा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा. कारण ज्या चर्चा हाच मुद्दा आहे. म्हणजे 2023 मध्ये जुलैमध्ये जे घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. म्हणजे पुन्हा सत्तेसोबत जाण्याचा मुद्दा होता, त्या मुद्द्यावर राष्ट्रवादीत फूट पडलेली होती. आताची निवडणूक झाली लोकसभा विधानसभा, त्यानंतर हे स्वतंत्रपणे लढले गेले, स्वतंत्रपणे आमदार खासदार निवडून आणले गेले. मग आता पुन्हा सत्तेत जाण्यासाठी सत्तेतला वाटा मिळवण्यासाठी हे सगळं होतंय का? आणि मग सातत्यानं राष्ट्रवादी संदर्भातल्या या अशा चर्चा का बरं सुरू असतात? हे बघा, गेल्या काही वर्षात म्हणजे ज्यावेळी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्यापासून बाजूला होऊन भारतीय जनता पक्षासोबत गेले, त्यावेळेपासून एक मुद्दा सातत्यानं असा म्हणजे मांडला जातो की बाबा सत्तेसोबत गेल्याशिवाय विकास होत नाही, विकास कामाला निधी मिळत नाही, असे एक सातत्यानं एक नरेटिव्ह तयार करण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रयत्न झाला. आणि अर्थात आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बघितला तर अनेक नेत्यांनी वर्षानुवर्ष विरोधी पक्षात काम केलेलं आहे, तिथं त्यांना निवडून येण्यात कधी काही अडचण आली नाही. पण गेल्या काही वर्षात विरोधी पक्षांच्या नेत्यांची कुठलीही सरकार पातळीवरची कामं करायची नाहीत, त्यांना कोणत्याही प्रकारचा निधी द्यायचा नाही, अशा प्रकारचं एक वेगळं राजकारण म्हणजे महाराष्ट्रातले ज्यांनी विरोधी पक्षाला मतदान केले त्या लोकांच्यावर अन्याय करण्याचं एक वेगळं राजकारण होतंय. आणि मग पुन्हा हे नेते काय म्हणतात, आमच्या सोबतचे कार्यकर्ते म्हणतात की निर्णय घ्यावा लागेल. तुम्हाला यातली आणखी एक गंमत सांगतो, हे कार्यकर्ते म्हणजे कोण असतात तर या आमदारांच्या नेत्यांच्या गाडीत बसणारे जे कंत्राटदार असतात त्यांची कंत्राट बंद झालेली असतात आणि ते कंत्राट बंद झाल्यामुळे त्यांची कामं बंद झाल्यामुळे ते नेत्यांच्यावर दबाव टाकत असले की बघा आपल्याला सत्तेवर जायला निर्णय घ्यावा लागेल. सामान्य कुठल्याही कार्यकर्त्याचं कधी काय अडत नाही किंवा सामान्य कुठल्याही कार्यकर्त्याची भूमिका नसते. त्यातून हे म्हणजे पुन्हा विरोधी पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बाजूने एकनाथ शिंदेना गद्दार म्हणून निवडून आलेले लोक तिकडे जाऊ शकतात. त्याच पद्धतीने अजित पवार तिकडे गेल्यानंतर सत्ता तिकडे असताना सुद्धा कठीण काळात शरद पवारांच्या बरोबर राहिले लोक सुद्धा त्यातल्या सुद्धा काही ना वाटतं की आता पुन्हा आता इतकी वर्ष सत्तेशिवाय राहायचं, त्याशिवाय आपण सत्तेसोबत जाऊया. मला वाटतं हे एक विचित्र प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि त्यातून हे सगळं घडवलं जात आहे असं मला वाटतं. नक्कीच 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 धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. तर संजय आवटे सर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत.